नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मसाला शेंगदाणे बनवणार आहे. तर मसाले शेंगदाणे बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी बेसन पीठ. तर बेसन पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे एका पातेल्यात. तुम्हाला जर 2 वाट्या शेंगदाणे घ्यायचे असतील तर ते पण घेऊ शकतात. त्याच्या दुप्पट परत बेसन पीठ घ्यायचं. आता इथं मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद हे आपण मिक्स करून घेऊ. आणि तुम्हाला जर शेंगदाणे जर जास्त बनवायचे असेल तर त्याच्या दुप्पट तुम्ही सामान घ्यायचं. आता हे आपण मिक्स करून घेऊ. जसं पाणी लागेल तसं टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. पातळ झालं तर आपल्या शेंगदाण्याला मसाला बसणार नाही. आणि छान मिक्स करून घ्यायचं. याच्यात गाठी राहायला नाही पाहिजे. असं मस्त कालून घ्यायचं. काढल्याच्या नंतर याच्यात 1 वाटी शेंगदाणे टाकून द्यायची. हे असे छानपैकी मिक्स करून घ्यायचे. मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस पेटवायचा. गॅस पेटवल्याच्या नंतर त्याच्यात तेल टाकायचं. तेल आपल्याला आपल्या अंदाजे टाकायचे तळण्यापुरतं. इथं आपल्याला आता तेल गरम करून घ्यायचं 1-5 मिनिटात. कधी कधी पोरांना बाहेरचं खाऊ वाटतंय, त्याच्यामुळे आपण हे घरी बनवून सुद्धा देऊ शकतो छानपैकी असं. आणि एकदम हे बनवायला साधा आणि सोपं आहे. आणि साहित्य सुद्धा जास्त लागत नाही, थोड्या साहित्यात बनवता येते. आपण तेल गरम होईपर्यंत आपण याच्या शेंगदाणे तळीच्या नंतर वरून मसाला टाकायचा. त्याच्यामुळे मी मसाला थोडासा घेते. इथं थोडा मसाला घ्यायचा, चाट मसाला, नंतर थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. कधी कधी पोरांना बाहेरचं खायला खूप आवडतं, त्याच्यामुळे आपण आपल्या घरी बनवून देऊ शकतो ते मस्त छान. आता इथं आपलं तेल गरम झालेले. आपण आता याच्यात मसाला शेंगदाणे सोडू. तर मसाले शेंगदाणे सोडताना असे तोडायचे थोडे थोडे. शेंगदाणे करपत असले तर गॅस थोडासा कमी करा. मस्त असे लाल होऊन द्यायचे. गॅस थोडा कमी करून घ्यायचा, कारण जेणेकरून शेंगदाणे आपले करपणार नाही.
असे मस्त होऊन द्यायचे, खरपूस खरपूस. आता बघा हे कसे सुटसुटीत झाले ते एकदम शेंगदाणे. आणि अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे, हे तळून घ्यायचे. आता इथं आपले शेंगदाणे सगळे तळून झालेले आहेत. आता आपले इथे सगळे शेंगदाणे तळून झालेले आहेत. आपण थोडासा मसाला वरून टाकू, कारण छान चव येते याला. आणि एका प्लेटमध्ये असे ओतून घ्यायचे सगळे. आता इथं आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत. बघू शकतात किती छान शेंगदाणे झालेले आहेत तयार. ही रेसिपी कशी वाटली, शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.